व्यर्थ जाने से इनको बचा लो। प्रभु चिंतन करो प्रभु प्यारो, तो घड़ी मन प्रभु में लगा लो। प्रभु चिंतन करो प्रभु प्यारो। हर तरफ से बुद्धि हटा गए, देखो परमात्मा में लगा गए। मन खुशियों से भर जाएगा, आचरण में जरा देखो ला गए। ज्ञान मंथन करो दुलारो। रामदेव स्वामी आचार्य बाळकृष्णजी यांना वंदन करून मी माझे 2 शब्द तुम्हाला सांगते। आदरणीय सर्व मान्यवर आणि पूज्य गुरुवर्य श्री शेखर बांदेकर सर यांना माझा प्रणाम, तसेच माझ्या बंधू भगिनींना पण माझा नमस्कार। आज बांद्या गावात बांदा पतंजलीचे रोपटे माझे बंधू सुधनजी केसरकर आणि विरनोडकर यांनी लावलं। त्याचे वटवृक्षात रूपांतर श्री शेखर सर यांनी केलं। आज 1 महिना मोटापा शिबिर घेऊन बांद्या गावाचं नाव हरिद्वारपर्यंत पोहोचवलं। हे महान कार्य आमचे गुरुवर्य श्री शेखर सरांनी केलं, हे आम्हा सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे। तसेच दीपकजी पेंडसे यांनी 1 महिन्यात 10 किलो वजन करून दाखवलं। ह्याचं सर्व श्रेय शेखर बांदेकर सर यांना आहे। मला कितीतरी माता भगिनींनी सांगितलं, तुम्ही सरांना सांगा अजून 1 महिना हे शिबिर चालू ठेवा। तरी माझी सरांना विनंती आहे, जर लोकांचं आरोग्य आणि वजन कमी होत असेल तर तुम्ही सकाळच्या सत्रात मोटापा शिबिर घ्यावे। संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यात बांदा पतंजली योग वर्गाचे नाव गाजत आहे। याचे संपूर्ण श्रेय शेखर बांदेकर सर यांना द्यायचं आहे। 365 दिवस येऊन योग वर्ग घेतात, याचा फायदा सर्व योग साधकांनी घ्यावा। आणि अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे। शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस खरं मी म्हणता कामा नाही, कारण ही सुरुवात आहे। यापुढे असा सर्वांनी योग कंटिन्यू करत राहावं। आज आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत, तर मला पहिल्या दिवसाची एक आठवण येते की पहिल्या दिवशी अगदी आम्ही योग शिबिराचा जो फलक बघितला, त्यानंतर आमच्या मनात एक विचार आला की या योग शिबिराला आपण गेलंच पाहिजे। आणि त्याच्या पाठीमागे उद्देश एकच होता, तो म्हणजे वजन कमी करणे। पण मला सांगताना खूप आनंद होतोय की इथे येऊन माझं फक्त वजनच कमी झालं नाही, तर त्यासोबत अनेक नवीन नवीन गोष्टी मला मिळाल्या। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझा जो उत्साह होता तो उत्साह खूप वाढला। एक मरगळ होती, योग शिबिर चालू व्हायच्या आधीच माझं जीवन होतं, त्याच्यामध्ये एक मरगळ होती, थकवा जाणवायचा। पण आता अजिबात थकवा जाणवत नाही आणि एक प्रकारचा उत्साह असतो। संपूर्ण दिवसभर मी माझी कामं न थकता करू शकते। दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे बांदेकर सर आहेत, त्यांनी आम्हाला काही नवीन नवीन गोष्टी या योग सत्राच्या दरम्यान शिकवल्या की एखाद्या व्यक्तीने जर चांगलं काम केलं तर त्याचं आवर्जून अभिनंदन करावं, आभार मानावे। तर ह्या गोष्टी कधीच आयुष्यात विसरता येणार नाही। आणि आज मी जे काही या योग शिबिरातून मिळवलंय ते पुढे मला आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडणार आहे असं मला वाटतंय। आणि या सगळ्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आमचे योग शिक्षक शेखरजी बांदेकर सर। मला सांगताना खूप आनंद होतोय की बांदेकर सर योग शिक्षक तर आहेतच, पण माझ्या संपूर्ण विद्यार्थी दशेमध्ये मी असा शिक्षक कधीच बघितलेला नाहीये जो इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने आपल्या साधकांना किंवा शिष्यांना शिकवत असेल। तर